अर्थात तुमका गोत आसा की पुण्य म्हळ्यारी होली म्हणून सांगताच्या इंग्लिशान विषय म्हळ्यारी भूमी त्यातून होली लँड म्हणून हे पुणाक सांगताची अशी त्या लिकानं हाका पुण्यनगरी म्हणून एक नाव आयलें. दुसरो विषय हांगा मुठ्ठा आणि मुल्ला म्हणून दोन न्हंय आसाची. त्या दोन न्हंयचे संगम ह्याची पुणांत जाता आशिल्ल्या निमित्तान हाका पुण्यनगरी म्हणून एक नाव आयलें. सो पहिले त्या पुणा म्हणून आशिल्लें पुणे म्हणून जालें. फॉर एन एग्जाम्पल पयले काळाक हांगुटू कशी आसली म्हळ्यार मराठी प्रांत आशिल्ला जेन्ना रायाक राजे राजे म्हणून तुम्ही संबोधन करताचे. राजा म्हणून संबोधन करना सांगा. राजे 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 म्हणून तुम्ही ऐकलं उरता. त्यातकून ते पुणा आशिल्ले पुणे जाले. राजे राजे म्हणून कशी जाले तशी पुणा आशिल्ले ते पुणे म्हणून जाले. ठाणा आशिल्ले ठाणे म्हणून जाले. सो दॅट इज द रिजन मराठी हांगा तशी उच्चारणांनी आशिल्ले जेन्ना ते पुणा आशिल्ले पुणे जाले. त्यातून केलो लोकांक कन्फ्युजन आसा. पयलीं पुणा म्हणटा आशिल्ले आतां पुणे कित्याक केलें. किंतु हांगा रूढी भाशेन तूं रायाक संबोधन करतना आमचा राजे आला आहे अशी म्हणून राजे म्हणून हे राजा आयला म्हणून सांगनाची. राजे आयले म्हणून हांगा सांगताचे. सो त्यातकून ते पुणा आशिल्ले पुणे जाले. सो अशी पुणाचे अनेक अनेक नाव जावन हांगा बदलत गेले. किंतु आयच्या दिवसाक तुमकां महत्वाचे विशय कसन सांगता की म्हळ्यार आमी कित्याक आयचे दिवस आमकां महत्वाचे दिवस कित्याक म्हूण सांगचें कारण सांगता म्हळ्यार प्रथम जावन आमगेले परंपरेचे 18वे स्वामे तुलेन पुण्य क्षेत्रांत म्हळ्यार पुणा क्षेत्रांत एक संबंध आसा. आमगेले परमगुरू आणि आमगेले गुरू मात्र न्हय 18वे स्वामे आणि आमी 24वे स्वामे. रायट फ्रॉम 1861 तुलेन पुणाक आणि संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाक संबंध आसा. हे तुमकां कोणाकय गोत ना. तुमकां लक्षांत आशिल्लें कसन की म्हळ्यार आमगेल्या परमगुरू काला तुलेन हे उठो आसा म्हणून. एक्चुली खरें सांगता म्हळ्यार हे पुणाचे लोकांनी आमगेले पूर्ण प्रज्ञ तीर्थ स्वामी 18वे स्वामी तांणी काशी यात्रेक गेल्ले. काशी यात्रेक वचून आयिल्ले नंतर तांणी पुणाक आयले 1861. 1861 तांणी हांगा पुणा आयिल्तना तुमकां गोत आसा पुणा हांगा एक तेन्ना संस्कृत हे आनी मस्त हांगा प्रचलीत आशिल्ले. आनी आमगेले स्वामे पुणा आयिल्तना हांगाचे विद्वांस म्हणून स्कॉलर्स आमी कसं म्हणटाची तांणी आमगेले स्वामेक भवदीय वेदांत आदि अनेक शास्त्र विचारम ज्ञात्वा यूयम सर्वशास्त्र अभिज्ञाः प्रकाशवन्तः इति ईक्षामहे म्हणून तांणी सांगून गेलो. पुणाचे सर्वही पंडितांनी आमगेले पूर्ण प्रज्ञ तीर्थ स्वामेक हांगा जयपत्र दिल्लें आसा. आणि तांणी कशी दिले आता पुणाचे स्कॉलर्स तांणी आमगेल गुरूक तांणी पत्र दिले. तांणी तांतूंत त्याची बरयलें आसा भवदीय वेदांत आदि सर्व शास्त्र हे सर्व ही स्वाम्याक गोत आसा. हे आमकां कळून आयलें की स्वाम्याक सर्व ही शास्त्रा बद्दल परिचय आसा, सर्व वेदाच बद्दल परिचय आसा. त्यातून स्वाम्याक आमी हांगा गौरव करता आसाच म्हणून. किंतु ताजे पयलीं तांणी कसन म्हणटा की म्हळ्यार तुमकां वाराणसींत वैकेची सन्मान केल्लो विशय आमकां कळ्ळे. केन्ना वाराणसीचे पंडितांनी तुमकां गौरव केलो म्हळ्यार पुणा पंडितान वैके करचेची म्हळ्यार कितें रे हांगा पुणांत येवन आमगेले पूर्ण प्रज्ञ तीर्थ स्वाम्याक हांगा गौरव केले. इतलें मात्र न्हय, खंयचे स्वाम्याक खंयचे पूर्ण प्रज्ञ तीर्थ स्वाम्याक पुणाचे पंडितांनी गौरव केले. आजी त्याची स्वाम्याले सभा मंडपान तुम्ही सर्व लोक बशिल्ले आसात. तुम्ही जर येता आशिल्लतना वयर तर लक्ष घाले रे थंय बोर्ड घाले श्री पूर्ण प्रज्ञ सभा मंडप म्हणून. हे आमकां आलोचन आशिल्ल्या निमित्तान हे मंडपाक आमी तेचे नांव दिलें.
कित्याक म्हळ्यार त्या स्वामेल निमित्तानं मठाक गौरव आहे. आज वैकेची त्या पत्र आमगेल्या मठाचे कक्षेंत आसा. सो असले मानपत्र मिळेल तसले आमगेले पुणा गांव, किंतु शाखा मठ आनीक जलना. शाखा मठ आनीक जलना. तदनंतर परंपरेचे अनेक स्वामे हांगा स्वामेल हांगा आगमन जाले. रायट फ्रॉम 1861 हांगा स्वामेल आगमन जाले. हांगा आमगेले पूर्ण प्रज्ञ तीर्थ स्वामे 13 मार्च 1861 स्वामेल हांगा आगमन जाले. ताजे नंतर आमगेले पूर्ण प्रज्ञ तीर्थ स्वामी 1862 तांगेल 39th चातुर्मास मुंबईंत जाल्ले. तांगेल 39th चातुर्मास मुंबईंत जाले आनी आम्ही पनवेल चातुर्मास करून पनवेल पुणा येयल्ले आसाचे. सो मस्तीतले साम्यता आमकां हांगा मेळटा. तदनंतर 1901 आमगेले इंदिराकांत तीर्थ स्वामी तांणी हांगा पुणा जंक्शनांत येवन हांगा एकलो सीताराम लक्ष्मण शिरोडकर म्हणून एकलो व्यक्ती आशिल्लो. ताणें स्वामेक तागेले घरांत वास्तवीक करून पाद्य पुजानी केल्ले विशय आमगेल्या मठा दफ्तरांत मेळटा. 1901 डेट 6th January 1901. तदनंतर 1908 18th January 1908 उभय स्वामी आमगेले इंदिराकांत तीर्थ स्वामी आणि तांगेले पट्ट शिष्य म्हळ्यार आमगेले परमेश्टी गुरू हे उभय स्वाम्यान वैकेची हांगा पुणांत आयले. आणि तेन्ना पुणांत स्वामी सखाराम मानसराम मडिवाल गुज्जर्स बंगलो म्हणून एक आशिल्ले. थंय स्वाम्यान वास्तव केले म्हणून दिसून येता 1908. तदनंतर आमगेले इंदिराकांत तीर्थ स्वाम्यान तेन्ना उत्तर भारत एक वच्चे आसलेली ट्रेन चेंज करचे पुणा लिंक म्हणून एक आशिल्ले. सो पुणा येवन गेनू पुणांतुल्यान ट्रेन चेंज करून गेनू ट्रेन हांगातुल्यान मुखार वता आशिल्ले. सो त्यातून हांगा पुणा स्टेशन चेंज दी लिंक स्टेशन म्हणून गेनू आमगेले परंपरेन करून घेन आसा. म्हळ्यार पुणांत आयले पुणांतुल्यान तांणी लिंक चेंज करून घेवन कडेर तांणी मुखावेल प्रयाण घेतलें म्हणून घेन आसा. म्हळ्यार कशें गेले पुणांत येवूंक आशिल्ले तसले एक संदर्भ आशिल्लो. तदनंतर 1913 आमगेले इंदिराकांत तीर्थ स्वामी परतून पुणा आयले. परतून ट्रेन चेंज करून मुखावेल प्रयाण केले. तदनंतर आमगेले परम गुरू 9th February 1957 हांगा सदाशिव पेठ आसा. थंय आमगेले मंत्रालयाचे राघवेंद्र स्वामेले वृंदावनाचे एक मृत्तिका वृंदावन आसा. थंय आमगेले परम गुरुले म्हळ्यार स्वागत जालें. थंयच्या लोकांक स्वाम्याक आमंत्रण दिलें. तदनंतर अदिती वामन टेम्पल म्हणून एक आसा. अदिती वामन देवस्थान थंय स्वाम्यान भेट घेतले. तदनंतर रामराज्य परिषद म्हणून एक आसा. तांगे कडच्यान स्वाम्यांक स्वागत इत्यादी जालें. तदनंतर अखंड भारत न्यूज पेपराचे रिपब्लिकेशन ते आमगेल स्वामेल्या निमित्तान उद्घाटन जालें. ते काय आमगेल समाजाचे न्हय, किंतु आमगेल स्वामेल बद्दल कितले तेणे एक व्यापक आशिल्लो म्हणून हे तांगेले दफ्तरांत आमकां कळून येता. 1957 तेन्ना आमगेले पुणाचे तितले समाज बांधव हांगा नाशिल्ले. तरीही स्वामेल हातान अखंड भारत न्यूज पेपराचे रिपब्लिकेशन आमगेल स्वामेल हस्तेनच उद्घाटन घडिल्लें आमगेल दफ्तरांत मेळटा. तदनंतर स्वामी 1957 रविवार पेठांतू महाजनवाडी 5th May 1957 रविवार पेठ महाजनवाडी हाऊस नंबर 897 लोणार गुजराती धर्मशाला थंय स्वाम्याले पाद्यपूज जाले. आनी पाद्यपूज केले तसले व्यक्ती गुज्जाडी नरसिंह शेषप्पा नायक गुज्जाडीकार. तांणी स्वाम्याक आमंत्रण दिवन ते गुजराती धर्मशालेंतू स्वाम्याक पाद्यपूजन केले विशय आसा. तदनंतर 8th of May 1957 स्वामी हांगा भारत इतिहास संस्था म्हणून एक आसा. थंय स्वाम्यान भेट दिले. तदनंतर हाजेकिंता
ओल्ड आशिल्लें तसं डॉक्युमेंट स्वाम्यानं थंय अध्ययन केलें. तदनंतर भूमिपूजा पळया आमगेल स्वाम्यानं एक भारतीय इतिहास संस्था तांगेल वतीन घडील तसले व्यास महर्षी गुरुकुल म्हणून आसा. ते व्यास महर्षी गुरुकुलाक भूमिपूजन शिलान्यास केल्ले आमगेल परमगुरू स्वाम्यानं. तितलं मात्र नाही, स्वाम्यानं शिलान्यास केले आणि डोनेशन म्हणून गेलो 51 रुपये दिले. 1957 51 रुपीज स्वाम्यानं डोनेट केले. त्यांना भांगराची व्हॅल्यू कितला आशिल्लो म्हणून तुमकां तसवे. तेन्ना भांगराची व्हॅल्यू 10 ग्रामाक 90 रुपीज आशिल्ले. 1 ग्रामाक 9 रुपये आशिल्ले. तेन्ना आमगेल गुरुवर्य स्वाम्यानं 51 रुपीज डोनेशन दिले त्या गुरुकुलाक, ते चलोवन व्हरका म्हणून गेलो. अर्थात स्वाम्याले कितलो व्हड मन नाशिल्लो म्हणून गेलो तुमी लेखचे कडना. तदनंतर स्वाम्यानं 1957 ते नारद कीर्तन संस्था तांगे कडच्यान घडील तसल ते व्यास महर्षी गुरुकुल थंय स्वाम्यानं ते हे केल्ले. तदनंतर स्वाम्यानं 9/5 म्हळ्यार मे 9 1957 स्वामे जंगली महाराज रोड म्हणून गेले का सांगा. खंय आसा आमकां समज स्पश्ट गोत ना, किंतु जंगली महाराज रोड म्हणून गेन आसा. थंय स्वाम्यान वचून गेलो आमगेलो गुज्जाडी नरसिंह शेषप्पा नायक तागेल घर थंय आशिल्लें. आतां कोण आसा कितें आसा आमकां परिचय ना, किंतु जंगली महाराज रोडान तागेल घर आशिल्लें आनी स्वामे तागेल घरा वचून गेलो. थंय तागे घरांत पाद्यपूजा स्वीकार म्हणले एक विशय आसा. तदनंतर आमगेल स्वामे 1959 हांगा स्वाम्याला आगमन जालें. वडालातुल्यान हांगा स्वाम्यान हांगा येवन गेलो एक पंथांक भेट घेवन गेलो कडे मुखार प्रयाण केलें. तेन्ना स्वाम्यान त्याची जी आमगेला NS नरसिंह शेषप्पा नायक तागेल घरांत स्नान इत्यादी केलें. कित्याक म्हळ्यार तेन्ना खंयचे रितीचे आमगेले हांगा वास्तव्यात कसले नाशिल्लें. आनी गुज्जाडीकार म्हळ्यार आमगेल गोंगोळी लागींची आनी आमगेले परमगुरू गोंगोळीचे आशिल्ले जेन्ना ते एक आत्मीयता आशिल्ल्या जेन्ना स्वाम्यान तागेल घरांत स्नान केले उल्लेख मेळटा. तदनंतर स्वामे मुकाविले वडालाक प्रयाण केलें म्हणल्यार आमकां मेळटा. 1961 1962 स्वाम्यान परतून हांगा आयले आमगेले परमगुरू स्वामे. परतून NS नायक नरसिंह शेषप्पा नायक तागेले रेसिडेन्सांत तागेले घरांत पाद्यपूज घडिल्ले विशय आसा. तदनंतर 1965 आमगेले परमगुरू स्वाम्याल हांगा आगमन जालें. परतून NS नायकान तेन्ना स्वाम्याक पाद्यपूज केल्ले विशय आसा. तदनंतर 1967 आत्तां आमगेले गुरू म्हळ्यार आमगेले परमगुरू आनी आमगेले गुरू उभयतांनी वैकेची 30 मार्च 1967 अर्थात 1 म्हयनो पयले स्वाम्याल आश्रम जाले. 1967 फेब्रुवारी 26 आमगेल गुरुला आश्रम दीक्षा मुंबईत घडले आनी 1 म्हयन्या नंतर आमगेल स्वामी पुणा आयले. म्हळ्यार उभय स्वामी हांगा पुणांत येवन गेलो. तेन्ना वैकेची NS नायक ताणें हांगा स्वाम्याक पाद्यपूज केल्ले विशय आसा. ते जाले नंतर 1968 हांगा पुणांत भारतीय विद्या भवन म्हणून गेले कस. ते भारतीय विद्या भवन ताजे कोण फाउंडर आसा KM मुन्शी म्हणून गेलो. तो वैकेची येवन गेलो स्वामे वट्टूची ते उट्टूची कसन भारतीय विद्या भवन स्वाम्याक ते उट्टूची दर्शन करता तसली व्यवस्था ते फाउंडरान कोण दिल्या म्हणून गेन हांगा उल्लेख जाता. म्हळ्यार KM मुन्शी म्हळ्यार तुमकां तसा आमगेल समाजाच कांय न्ही, बट इतलेक आत्मीयता आमगेल स्वाम्यान तांगेले एक दवरून घेतिले. तदनंतर 1970 11 जुलै 1970 तुमगेले सारस्वत युनियन कोऑपरेटिव्ह कॉलनी आसा थंय स्वाम्याले आगमन जाल्ले. तदनंतर 12 जुलै 1970 आमगेले परमगुरू स्वाम्यान
सर्व लोकांक तप्त मुद्रा धारण केले. आता 52 वर्षानंतर 53 इयर्सानंतर परतून हांगा मुद्रा धारण करता आसा. म्हळ्यार आमगेले परम गुरू कालांतू हांगा मुद्रा धारण केल्ले 1970 12 जुलय. आता मुकाविले 5 दिवसांतू हांगा तप्त मुद्रा धारण आसा. म्हळ्यार लागीं 53 इयर्सानंतर परतून हांगा मुद्रा धारण करता आसा. त्या न्हयशीची स्वाम्यान परतून 1970 भारतीय इतिहास संशोधन मंडळ थंय आनी परतून विजीट करून आयले. तदनंतर आमगेले नरसिंह शेषप्पा नायक तागेल रेसिडेन्साक वचून परतून आयले. त्या न्हयशीची हांगा 29 डिसेंबर 29 1970 स्वामी हांगा दादाशाहे रेगे परुळेकर विद्यालय म्हणून एक आसा. थंय स्वाम्यान वचून गेलो भेट दिवन गेलो पाद्यपूजा स्वीकारिल्लो विशय येता. त्या न्हयशीची 1917 सारस्वत सोसायटी हॉल थंय स्वाम्याले मोक्काम जाल्ले आनी थंय स्वाम्यान पाद्यपूज गेले. आजी हे आस की ना म्हणून आमकां तितलें खबर ना, किंतु हे आशिर्वचन जाल्या नंतर हांगा कुठलो का विचारचें आसा की खंय खंय आसा कसन आसा म्हणून. त्या जाल्या नंतर आमगेले प्रिय गुरुवर्य म्हळ्यार अर्थात आमगेले परम गुरू स्वाम्यान तिलक विद्यापीठ म्हणून आसा थंय स्वाम्याले आगमन जाल्लें आसा. तदनंतर 1971 सारस्वत कॉलनींतू NS नायक आनी PG कामत हे दोगी लोकांनी जी स्वाम्याला हांगा गौरव सत्कार केले बद्दल विशय येता. तदनंतर 1982 आमगेले स्वामी हुबळी तुलेन वडाला वताना अंबेंबळ कुटुंबाचो सीताराम कामत तागेले एक नवीन ब्लॉक हांगा पुणांत घडिले. ताजे उद्घाटन आमगेले गुरून हांगा करून दिले. तदनंतर 1919 हांगा एरंडवाना म्हणून एक आसा थंय एक राम मंदिर आसा. थंय राम मंदिरांतू आमगेले गुरुवर्य स्वाम्याले वास्तव घडले आनी वास्तव घडिल्ले ताणें थंय बरयलें की पुणाचे जाग कितें तरी तांणी संशोधन करता आशिल्लें म्हणून तांत बरयलें. म्हळ्यार तुमी लेखा आमगेले परम गुरू काल आमगेले गुरुल काल तांगेले काळात तुल्यांत आशिल्लें तसलें तांणी चलोवन घेवन आयलें की हांगा एक मठ जावका हांगा एक मठ जावका म्हणून. किंतु खंयची कारणांतरान घडिल्लें ना. आमगेले परम गुरुल कालांतू आमकां आमगेले गुरू केन्ना सांगता आशिल्ले डेक्कन जिमखाना म्हणून एक आसा. थंय फर्ग्युसन कॉलेज म्हणून आसा. त्या फर्ग्युसन कॉलेजाचे लागींची एक 800 मिटराचे एक प्लॉट आयिल्ले. ते ट्रस्टाचे नांवार कसकी आशिल्ले, किंतु खंयची कारणांतरान त्या वैकेची प्राप्त जालें ना. लास्ट 2022 हे गोडंबेवाडींत आमकां विचार मेळ्ळे आनी कितें घेतलें की म्हळ्यार नांवांतू आसा बोर्ड आसा म्हणून. तेतून हांगा घेतल्यार केन्ना सूख आसा म्हणून आमकां कळ्ळें. तेतून नांवांतू आसा पळय गोडंबेवाडी. तेतून गोड म्हणून नाशिल्ला जेन्ना आमी हे घेवन सळे. त्या निमित्तान लागीं 60 वर्सां हांगा एक मठ करचेक एक अवकाश आमकां मेळ्ळो आसा. हे आमगेले कशी परंपरेत स्वाम्यान हांगा इतिहास कशी घडले म्हळ्यार परंपरेचे 18वे स्वामी तुलेन आत्त पर्यंत हे उठूचे एक घडता आशिल्ले. आमगेले संतोष कसन की म्हळ्यार परम गुरू स्वामी आयले, आमगेले गुरू स्वामी आयले. एकाची आमगेले नरसिंह शेषप्पा नायक तागेले घरांत वास्तव्या वचका, नाजाल्यार सारस्वत कोऑपरेटिव्ह कॉलनी थंय वचका, नाजाल्यार सारस्वत सोसायटी हॉल थंय रावका, नाजाल्यार एरंडवाने राम मंदिरांत रावका, आनी खंय खंय तरी रावका आशिल्लें. किंतु मुक्कावील स्वाम्याक आनी केन्नाही त्रास ना. तांणी गोडंबेवाडींतू शाखा मठांतू सुखान रावता आनी केन्नाही जी थंय रावका हांग रावका खंय ना. आतां ताणें सांगिल्ली तशीची केन्नाही जी आमगेले स्वामी बेळगांव आयले, मुंबय वच्चे आसल्यार बेळगांव वच्चेची. आनी बेळगांव तुलेन मुंबय म्हळ्यार मस्त प्रयाण जाता. सकाळीं 7 गंटे भायर सरले ना 8 गंटे भायर सरले री परतून 8 गंटेक आमी ना 7 गंटेक आमी वडाला पावका. मध्य कसने खाण घेना उरका, मस्तितले नियम परिपालन करका.
केन्नाय सांगता आशिल्लें आमके पुना जावंक आशिल्लें पुना जावंक आशिल्लें आयल्यार पुनांत एक राबून घेन. आतां एक ऑप्शन आसा, एक बेळगांवतल्यान पुना येवन वडाला वचेता ना वडालांतल्यान पुना येवन घेन बेळगांव वचेता. कशी केल्यार पुना लोकांक एक चान्स मेळटा आमकां आपुचेका. कित्याक म्हळ्यार हांगा मठ जाताले आनी मुखावेल दिवसांतू आनी थोड्या वर्सान आमी ताजे बद्दल प्लॅन काडलो आसा, विचार केल्लो आसा. समय पळोवंक न्हू ते आमी हांगा प्रारंभ करताले तेन्ना तुमगेले उट्टू लोकांक सहकार लागताले. नांवांत हांगा पुण्य आसा, पुण्यनगरी आसा, किंतु तुमी हांगा देवाल सेव करून वयकेची अधिक पुण्य तुमीचे घेयाचे म्हळें. किंतु सहकार तुमीची करा. हे आमकां गौरवाचो विशय. परंपरेचे 18वे स्वाम्याक हांगा गौरव जाल्लो आसा. आमगेल स्वाम्यान खंयची एक हांगा येवन गेनू म्हळ्यार आमगेले समाजांत न्ही खंयची एक व्यास महर्षी हांगा वचून गेन स्वाम्यान थंय शिलान्यास केले. खंयची आतां एक भारत न्यूज पेपराचें उद्घाटन केलें. हें उठू आयकून घेवन आमकां गौरव दिसता की आमगेले परम गुरूले एक ख्याती इतल्यानी आसा. आमी एक मठ बांदचे जाता. सो त्या निमित्तान आमी हटान हांगा मठ जावका म्हणून गेलो. आमगेल्यांनी स्वाम्याल केन्नाय जाता आशिल्लें. आमगेले स्वामी प्रयत्न केले. स्वाम्यान PMCंतू प्रयत्न केले, PMRDंतू प्रयत्न केले, PCNTDंत प्रयत्न केले. उट्टू नांव उडगास आसा. खंय प्रयत्न केले. मोशींत पळयले, चिंचवाडांत पळयले, औंदांत पळयले, बाणेरांत पळयले, तुमगेले सुसरोडांत पळयले, उट्टू कडेन पळयले. एक दोन न्ही किंतु मेळटा ना. कडेर आमी हट केले की स्वाम्याले प्रथम पुण्यतिथी जावच किंता पयले पुनांत आमी जाग घेवकाची. कसन जाता कितें जाता कोतना घेवकाची. आनी देवाल अनुग्रहान आमगेले स्वाम्याले प्रथम पुण्यतिथी जावचे 4 म्हयने पयले आमकां हांगा जाग प्राप्त जाले. सो त्याची आमी गुरूक कसाने एक म्हणून घेवन आमी भेट आमी त्या दिवसाक आमी दिवच्याक आमकां मस्त संतोश जाले. आमी पयले आलोचन केलें की खंयचे ना जे खंयचे तरी आमी पुनान जाग घेवकाची. कित्याक म्हळ्यार इतलोटूची गौरव आशिल्लो तसले संस्थेक तांगेले हांगा मठ ना म्हळ्यार आमकां तें मनाक खाता आशिल्लें. किंतु आतां आमकां संतोश आसा की आमगेले स्वकीय मठांत आमी आज वास्तव्याक आयले. देवाल अनुग्रहान पयले हांगा एक शेड आशिल्लें. हांगा पयले खाली लँड नाशिल्लें. लँडा वट्टू आमकां एक हांगा बिल्डींग वयके मेळ्ळें. ते बिल्डींग अशें स्कीम म्हळ्यार देवाक उडवयके जाले, स्वाम्याक शयनाक उडवयके जाले, स्वाम्याक रांदचेक हांगा रांदचे कुडवयके जाले, त्या नैशीची भिक्षा कुडवयके जाले. एक हांतूची उट्टूचे हे करचे जाले ना जाल्यार पुणाकारांक मस्त त्रास जाता आशिल्ले. किंतु देवान तशीच वेवस्था करून दिल्या आनी आमकां पूर्वाभिमुख जावन घेवन हे जाग मेळ्ळो आसा. आमी जर हे ओरिएंटेशन विंगड आशिल्लें आसल्यार आमकां देव दवरच्याक वयके कश्ट जाता आशिल्ले. म्हळ्यार आमी सांगता न्ही जाव चुटू बऱ्याक म्हणून घेवन त्यातकून देवान बरे रितीरी हे जाग आमकां मेळोवन घेवन दिले. हां आज लोकांक दिसतालें थोडे धूर आसा म्हणून आनी 10 वर्ष राबा म्हळें. आनी 10 वर्ष राबले नंतर हाजे रुची तुमकां कळटाली. ताजे पयलीं आमी आतां रुची सांगलें कळना. कित्याक की म्हळ्यार आमगेले वडाला आमगेले गुरू परम गुरू घेताना तांगेले तितले पयशे संपत्ती नाशिल्ले. किंतु मुंबईन तूं मठ करता म्हळ्यार छल आशिल्लें. तांगेले एक संकल्प आशिल्ले. आमी ते पनवेला दिवस तुमकां सांगले. तांगेले छल आशिल्ले. पयशे तितले हातान नाशिल्ले. स्वाम्यान अडमान दवरून घेवन भांगर अडमान दवरून घेवन पयशे घेवन घेवन स्वाम्यान ते जाग घेतले. तेन्ना वडालाच कशें नाशिल्लें ते कोली समाज म्हणून घेवन हे करता आशिल्ले. म्हळ्यार ते माश्ट्यांनी धरताले नेट्ट सुकोवचे हे तेणी उठोशिल्ले. कोणकी विचारलें हांगा कितें घेताचें म्हणून. आमी घेता तुगे कितें रीच हांगा घेताचें म्हणून स्वाम्यान तेन्ना उत्तर दिलें. आज त्याची वडाला सेंटर ऑफ द मुंबय सिटी जावन घेवन बशिल्लो आसा. तसले एक म्हळ्यार दूर दृश्टी दवरून घेवन स्वाम्यान जाग घेतिल्ले. तांगेले प्रेरण दवरून घेवन आमी हांगा जाग घेतले आनी मुखावेल दिवसांत हांगा खंडितय एक बरे वास्तू हांगा उभारताचे आमी आनी सर्व लोक समाज बांधव हांगा येवन घेवन तांगेले धार्मीक कृत्य आनी आमगेले समाजाचे चौडवांक मुखावेले रीती रिवाज कळचे तसले एक स्थान आमी हांगा करून घेवन दिताले. हे आमगेले गौरवा विशय जाले. हे एक
एक कारण जालें. दुसरं कारण कसन की म्हळ्यार पुणाचे विद्वांसांनी आमकां उभारून धरले. पुणाचे कोण स्कॉलर्स आसाची आमगेले गौड सारस्वत समाज वृंदाक ताणें उभारून धरले. कसन जालें की म्हळ्यार मुंबईन तूं वालुकेश्वर म्हणलें एक देवस्थान आसा. त्या न्हंयशीची भुलेश्वर म्हणून एक देवस्थान आसा मुंबईन तसाचें. थंय कसन जालें की म्हळ्यार आमगेले समाजाचे थंय पुजा अर्चा अर्चक जावन गेलो. आमगेले गौड समाजाचे ब्राह्मण थंय अर्चक जावन पूज करता आशिल्ले. मुंबयांत तूं वालुकेश्वर आनी भुलेश्वर म्हणलें देवालय, प्रसिद्ध देवालय. थंयचे मुंबईकारांनी ह्या अर्चकांक हांगा पूजन करचें जायना म्हणून तांणी तक्रार केली. आनी तक्रार इतली केली की म्हळ्यार ते तांणी सरकारा पर्यंत वयके गेले. विशयू सरकारा पर्यंत गेले आनी 18 लोकांनी सायन मारले की हांगातुल्यान काडका म्हणून. कित्याक काडका की म्हळ्यार हांणी ब्राह्मण न्हय म्हणून तांणी हें केलें, वाद केले. वालुकेश्वर आनी ते भुलेश्वर देवालयांत कोण अर्चक आसाची तांणी ब्राह्मण न्हय म्हणून तांणी आक्षेप काडले. आक्षेप काडटना हे विशय उठलो लोकांकडे. तेन्ना हे पुणाचे पंडितांनी संमतीपत्र दिलें. कसन संमतीपत्र मेळिल्लें की हे गौड सारस्वत ब्राह्मण आनी हे पक्का ब्राह्मणांनी हांगा षटकर्मी आसा आनी अग्निहोत्रांनी करताची, हांगा उपनयन विवाह हे इत्यादी सर्वही कार्य करताची. त्यातून हांणी गौड सारस्वत ब्राह्मण आनी सह्याद्री खंडांत वैकेची हे विशय उल्लेख आसा. त्यातून हांणी ब्राह्मण न्हय म्हणून तुमी सांगिल्लो वाद हे खंयचे रितीर वैकेची अमान्य म्हणून सांगून गेलो. तांणी उभारून धरले आनी तांणी आमकां गौरव दिले. जर पुणाच्या पंडितांनी तांणी वैकेची मुंबईकारांक सपोर्ट केल्ले आशिल्ले आसल्यार आमगेली स्थिती कसन जाता आशिल्ली म्हणून तुमी लक्षात काडा. आमगेलो गौरव हा प्रश्न आशिल्लो आनी ते आमगे लोक न्हय, किंतु तांकां गोत्त आसा की आमी गौड सारस्वत ब्राह्मण गौडांतर्गत म्हणून तांणी आमकां संबोध सह्याद्री खड्डाचे तांणी उल्लेख दिले आनी आमगेलें आचरण कसन आसा त्या वैकेची सरकाराक सांगून दिलें की ब्राह्मण आसल्यार तांणी कसकसन तांगेली नियमावळी आसा, कसकसन तांणी करताची हे उट्टूची सरकाराक सांगून दिवन गेलो. हे आमगेले गौड सारस्वत लोक हांणी वैकेची श्रेष्ठ ब्राह्मण म्हणून सांगून गेलो, आमगेले मान राखून दिले. जर ते केलें नाशिल्लें आसल्यार आमगेले परिस्थिती कसन उरता आशिल्ली म्हणून तुमी आलोचन करचें. आतां स्वाम्यान उठू हे उठू कशी सांगलें, कसले तरी एक आधार जावका न्ही. हे उठूची आमगेले मठस्थ गणेश शर्मा म्हणून आसा ताणें बरयलें तसलें सारस्वत भूषण म्हणून एक आसा. तंतू प्रति एक मठाचे सारस्वत कशी आयले, एक मठाचे कशी कशी परंपरा आरंभ जाले ते उट्टूची तंतू बिरुद तांकां केन्ना केन्ना बिरुद मेळ्ळें हे उट्टूची तंतू बरयल्लें आसा. त्या न्हंयशीची वाराणसी लोकांक वैके हे विशय पावले. कशी पंडितान आमगेले पुणाच्या लोकांनी आमकां तांणी गौरव केले तशीच वाराणसी लोकांनी वैकेची आनी गौड देशीय ब्राह्मण म्हणून तांणी वैकेची आमकां संमती दिली. खाली एकल्यान मात्र न्ही, वाराणसी क्षेत्रांतल्यान वैके संमती आयल्या आनी पुणा पंडितान वैकेची संमती दिली. सो हे उट्टूची आमगेले स्वाम्यान केन्ना केन्ना तरी वाचन करतना सारस्वत भूषण वाचिलें नाजाल्यार मठाचे इतिहासा पुस्तक वाचिलें तेन्ना हे उट्टू वाचिलतना हे उट्टू आमगेले मनांत आशिल्लें. हे उट्टू मनांत आशिल्ले निमित्तान आमी तेन्ना लेखलें की हांगा एक मठ जावका म्हणून. त्यातून आमगेले परम गुरू आनी आमगेले गुरू हांगा मठ जावका म्हणून तांणी मस्त प्रयत्न करता आशिल्ले. कित्याक की म्हळ्यार पूर्ण प्रज्ञ तीर्थ स्वाम्याक गौरव मेळिल्लो तसलें क्षेत्र म्हणल्यार पुणा. त्यातून तांगेल उडगासाक तांगेल किर्तीक आमी हांगा एक मठ बांदका म्हणून तांणी प्रयत्न केले. किंतु संकल्प तांणी केले किंतु पूर्ण आमी केले. कित्याक की म्हळ्यार पूर्ण प्रज्ञ पूर्ण करूंक आशिल्लें आनी आमगेल्या काळांत तें पूर्ण जालें. ताका एक कारण कसन की म्हळ्यार तांगेले पुण्यतिथी दिवसू आमी मठा पांय घाल्ले.
तांगेल्याची पूर्ण प्रज्ञ तीर्थ स्वामीला पुण्यतिथी दिवसूची आम्ही मठा पायी घालले आणि आता पीठाधिपती नंतर तांगेल्या उडगा सांगतो पहिलं शाखा मठांक करता सची म्हणजे आमगेल्या कालावधीन तू पहिला आम्ही जाग संपादन केलंय त्या पुन्हा क्षेत्र घडील असा आणि तू देवाला अनुग्रहानं आणि प्रिय गुरुवर्य स्वाम्याला आशीर्वादानं तांगेल कसन एक संकल्प आशिलाय तांगेल कसन एक इच्छा आशिलाय तांगेल शिष्य जावन गेलो तांगेल कर्तव्य आणि कसन असा ते परिपूर्ण केले बद्दल आमकां संतोष असा आणि आईच्या दिवसाक हानी इतलं वैभव करता म्हणून आमकां गोत नाशिल्लें मार्गदर्शन केलें मार्गदर्शन आम्ही केलें उठूप पॉयंट सांगले किंतु हांगा आयल नंतर हे पळोवन आमकां मस्त संतोष जाले पुण्याच्या लोकांन मस्त हातूंत सहकार केले मस्त परिश्रम घेतले ताचे बद्दल आम्ही संतोष व्यक्त करताची मुकावील 5 दिवस वैकेची अशीची जनान हांग घेवन गेलो हांगा रामदेव वीर विठ्ठलाले अनुग्रहाक प्राप्त जावका देव सगळ्यांक बरं घडोवो तुमगेले वैयक्तिक जिवनांतू तुम्ही राबचे तसले गांवांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत उरो अशी देवचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेले आशीर्वाद पर